देव पावला रे बिचारा भजनासी लागला रे. राजाने दौंडी दिली गावात. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडाल त्याला 5000 मोहरा दिल्या जाईल महाराज. आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का? कावळा वेगळा आणि डोम कावळा वेगळा. कावळा म्हणजे तो दसक्रेवी दिला असतो तो कावळा, आणि डोम कावळा म्हणजे तो प्रत्येक गावात असतो. ग्रामपंचायत मध्ये डोम कावळा आहे, सप्त्यात सुद्धा डोम कावळा आहे, नियोजनात सुद्धा डोम कावळे, प्रत्येक ठिकाणी डोम कावळे. त्यांच्याशिवाय सप्ते होत नाही, त्यांच्याशिवाय चांगली कामं होत नाहीये. आता सगळ्यांनी विचार केला कावळा एवढा विचित्र प्राणी आहे आणि कसा पकडायचा. एक आंधळा समाजाचा आंधळा माणूस गंगेवर स्नानासाठी गेला, भगवंताचं चिंतन केलं, स्नान झालं आणि प्रार्थना करू लागला. शशंक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोयक्षणम सहार वक्षस्थलकस्त्वश्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. आता डोळ्यावाल्या माणसाला कावळा लवकर दिसत नाही, आंधळ्या माणसानं काय अपेक्षा करायची. पण देवाच्या प्रार्थनेसाठी हात वर केले आणि त्या आंधळ्याचं नशीब एवढं चांगलं महाराज, त्याच्या हातात कावळा सापडला. काय महाराज, 5000 मोहरान फुकट. नाचायला लागला तो. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो. मग एवढ्यावर का आंधळ्यानं थांबाव ना. पण आंधळ एक नंबरचं लोभी होतं महाराज. काय होतं? लोभी होतं. त्याने विचार केला असे जर 2-4 कावळे पकडले तर 15000 मोहरा घरी घेऊन जाणार. किती? 15000 मोहरा. मग लक्ष द्या, माझ्याकडे पहा तुम्ही. माझ्याकडे पाहिलं तरच उदाहरण कळलं, तसं कळणार नाही. त्या हुशार आंधळ्याने काय केलं, कावळा घेतला आणि बगलात टाकला. कुठं टाकला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी हात वर केले. काय केले? हुशार आंधळ्याने काय केलं, दुसरा कावळा पकडण्यासाठी पहिला कावळा कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि आता दुसरा कावळा पकडण्यासाठी हात वर केले. पहिला पळून गेला. आता आंधळ्याने किती चातुर्मास केले म्हणजे तुम्हाला असं वाटतं का कावळा भेटल? नाही नाही नाही. महाराज सांगतात पावला हा देह का. अरे आंधळ्याच्या हातात जसा चुकून कावळा सापडावा तसा नरदेव तुम्हाला सापडलाय. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह महाराज. नरदेहामध्ये जेवढं काही तुम्हाला मिळतं इथं सगळं मुक्त विहार आहे. इथं कीर्तन ऐकण्यासाठी पैसे नाही लागत, कीर्तन ठेवण्यासाठी लागतात, ऐकण्यासाठी लागत नाहीये. इथं पखवाज ऐकण्यासाठी पैसे नाही लागत, पखवाजाला बोलवण्यासाठी पैसे लागतात. पखवाजा आता तुम्ही काय दिलं तर आयोजकांनी दिले असेल, तुम्ही तर फुकटच ऐकतायत ना. आता एवढ्या सुंदर सुंदर चाली आहे. स्वर्गात सगळं काही आहे. स्वर्गात याच्यापेक्षा चांगले गायक आहे, याच्यापेक्षा चांगले वादक आहे. पण स्वर्गात जर एखाद्या गंधर्वाचं गायन ऐकायचं असेल, स्वर्गामध्ये जर इंद्राचा पखवाज ऐकायचा असेल तर तुमच्या खिशात जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य खर्च करावं लागतं. तेव्हाच गायन ऐकायला भेटतं, तेव्हाच पखवाज ऐकायला. पण एकदा का स्वर्गातलं पुण्य संपलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला व्याध्यामध्ये सांगतात, अर्जुन ऐक, ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमृत लोकम विशंती एवं त्रैधर्म्य मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंती. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, मग तया पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग एवढा अनमोल किमतीचा नरदेह, ज्या नरदेहाचा हेवा स्वर्गातील देवांना सुद्धा आहे, म्हणून स्वर्गातील देव या मृत्यू लोकामध्ये जन्माची अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं चरण. पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. देवाधिक सुद्धा या मृत्यू लोकात जन्म घेण्याची अपेक्षा करतात. मग देवाधिकांना जो नरदेह दुर्लभ आहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती मृत्यू लोकी व्हावा जन्मामापन. कशासाठी?
नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गाऊ किती निश्चित देवासमोर जा, देवाचं चिंतन करा. महाराज अनमोल किमतीचा नर्दे देवाला तुम्ही सांगा, देवाची करुणा भाका, देवाला विनंती करा. निश्चित या मृत्यूलोकी सागरतामधून तारण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर भगवंतामध्ये. त्याला म्हणा मैं कितना अधम हूँ ए तू ही जाने, मैं कितना अधम हूँ ए तू ही जाने, मैं कितना अधम हूँ ए तू ही जाने. देवा मी अधम आहे, मी अनाथ आहे, पण मी कसा आहे तुझं लेकरू आहे. अशी जर विनंती तुम्ही, अशी करुणा जर भगवंताला भाकली तर मी निश्चित सांगतोय एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं येऊन जर भगवंताचं चिंतन नाही केलं महाराज तर महाराजच सांगतात, हा नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजार विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी भजार विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. इथं येऊन जर भगवंताचं चिंतन नाही केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्मवाया. म्हणून अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. सर्वांना विनंती आहे, कल करे सो आज कर और आज करे सो अभी, शुभस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ नका वाया घालू. देवाचं चिंतन करणारे, कधी देवाचं चिंतन करणारे महाराज तुम्ही? अगदी थोडा कालावधी तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. अल्पायुष्य मानव देह, शतक निले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अगदी थोडा विषय, 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष तो झोपीतच गेले ना आपले, खाली किती उरले? 100 मधून 50 गेले, खाली किती उरले? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली 40 उरले. त्यामधले 20 वर्ष शिक्षणात गेले, 20 उरले. त्यातले 3 करोनात गेले. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्याधा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता हो. बालपण गेले नेणता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्याथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे. अगदी थोडा विषय कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो 2 दिन का महिमान, कब सुमरो बेरा. कधी बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. बिहुडा, दिहुडा म्हणजे शरीर. 2 दिन का महिमान, कब सुमरो गेरा. देवाचं चिंतन करा. अरे काहीतरी पुण्यवान लोक आहोत आपण की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा योग साधलाय तुम्हाला आणि मला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ना, काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचारा, भजनासी लागला रे. काही लोक नुसते जन्माला येतात महाराज,
त्यांना ज्ञानेश्वरी माहीत नाही, त्यांना गाथा माहीत नाही, त्यांना हरिपाठ नाही. आपल्या गावाकडे एक जुनी म्हणे, जन्मी आला याला आणि पाणी वाहू. अहो काही महाराष्ट्रात राहून त्यांना पंढरपूर माहीत नाही असं समजा. पाकिस्तानचं बेनं चुकून महाराष्ट्रात जन्माला आलेलं आहे. ज्याला महाराष्ट्रात राहून ज्ञानोबराय माहीत नाही, ज्याला महाराष्ट्रात राहून तुकोबराय माहीत नाही, ज्याला महाराष्ट्रात राहून भगवान बाबासारख्या संतांचं चरित्र माहीत नाही, असे माणसं जिवंत असून मेल्यासारखेच आहे ना महाराज. जन्मी आला याला पाणी वाहू वाहू. प्रत्येकाला जाणं आहे, निश्चित आहे, ते ठरलेलं आहे. पण जात असताना चांगलं कर्म करून जा. मी नेहमीच सांगतो तुम्हाला, तुम्ही किती जरी प्रॉपर्टी कमवली तर त्या प्रॉपर्टीला वारसदार आहे. तुम्ही फ्लॅट घ्या त्याला वारसदार टाकावं लागतो, पॉलिसी काढा वारसदार टाकावं लागतो, जमीन घ्या वारसदार, बँकेचं अकाउंट जरी काढलं तर इच्छा नसली तरी बायकोचं नाव टाकावं लागतं. इच्छा नसती कोणाची टाकायची पण टाकावंच लागतं ना. बायकोचं नाव नाही टाकलं ते अकाउंटच चालू होत नाही. मग कारण संसारातल्या प्रत्येक गोष्टीला वारसदार आहे. खरं सांगा, तुम्ही जे भगवंताचं चिंतन करताय त्याला कोण वारसदार आहे महाराज? अजिबात नाहीये. तुम्ही केलेली समाजाची सेवा त्याला वारसदार नाहीये. तुम्ही केलेलं अन्नदान त्याला वारसदार नाहीये. तुम्ही केलेली पंढरपूरची वारी, तुम्ही केलेली तीर्थयात्रा त्याला अजिबात वारसदार नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, असंही काही धन कमवा की त्या धनाला वारसदार नसलं पाहिजेत महाराज. ते धन फक्त शेवटी तुमच्या कामी आलं पाहिजे. एवढं चिंतन करा, एवढं चिंतन करा, एवढं चिंतन करा की शेवटच्या क्षणाला अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा. एवढं भगवंताचं चिंतन करा की मरताना रामकृष्ण हरी मुखातून आलं पाहिजे, आपला प्राण गेला पाहिजेत. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो दिनाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. शेवट जर भला करायचा असेल तर शेवट तुमच्या अंतयात्रेला किती लोक जमले यानं भला नाही होत. शेवट तुमच्या दशक्रिया विधीला किती लोक जमा झाले याच्यातही तुमचं भलं नाहीये. शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त तुमच्या मुखातून भगवंताचं चिंतन निघालं पाहिजे. 3 गोष्टी लिहून घ्या. शूर जाणीजे रणी आणि साधू जाणीजे मरणी. जिवंतपणी त्याच्या कीर्तनाला किती लोक होते हे पाहू नका. जिवंतपणी त्याचा आश्रम किती मोठा हेही पाहू नका. जिवंतपणी त्याचे किती शिष्य होते हेही पाहू नका. तो मरताना कसा मरतो हे पहा. कारण साधूच्या जीवनाच्या विषयाला काहीच महत्व नाही. साधू जाणीजे मरणी आणि शूर जाणीजे रणी. आणि शेवटच्या क्षणाला जर रामकृष्ण हरी या वाटत असेल तर आतापासून तयारी करा. प्रत्येक बँकेने तुम्हाला ATM दिलेलं. काय दिलेलं आहे? ATM. ATM या शब्दाचा अर्थ आहे एनी टाईम मनी. तुम्ही कुठेही अडचण आल्यानंतर ATM मधून पैसे काढू शकता. एका माणसाकडे 150 ATM होते. गुरुजी किती ATM होते? शबनमच होती, त्याला पाकिट नव्हतं, शबनम होती. आणि मस्त ATM बॉक्स समोर गेला, शबनम मधून ATM काढलं आणि ते ATM बॉक्स मध्ये टाकला, कडकड नंबर दाबला, पण पैसे काही बाहेर येत नाही. रागवला. त्या शिपाईला बोलला, अबे तुला माहिती आहे का 150 ATM आहे माझ्याजवळ आणि तुझं ATM मशीन खराब आहे, 4 ATM टाकले तरी पैसे निघत नाही. तो सेवक म्हणला, साहेब माफ करा, ती ATM दाखवा माझ्याकडे. त्यांनी ATM घेतलं, ATM टाकलं, तुमचा कोड नंबर टाका. कोड नंबर टाकल्यानंतर त्या शिपायाने याचं फक्त बँक बॅलन्स चेक केलं. काय केलं? बँक बॅलन्स. आता याचं बँक बॅलन्स चेक केल्यानंतर याच्या बँकेच्या खात्यावर 12 भोपळे होते, ते बी गोल. किती भोपळे होते? 12 भोपळे. आता 12 भोपळे जर त्याच्या बँकच्या खात्यावर असतील तर यानं 150 ATM नाही 1,500 जरी ATM घेतले तरी फायदा होणार नाही. अरे जीवनभर परमार्थ केला भरत राजाने. काय केला? 18 भार वनस्पती हो, फळे फुले ओळती, ज्या घरी कुलश्री आओ, राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. भरताला माहित होतं की या संसारामध्ये आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालं नाहीये. म्हणून भरतानं, ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलंय, त्या भरतानं आपल्या राज्याचा त्याग केला आणि जंगलामध्ये जाऊन श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. एक गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी कुठं आली? नदीत आली. कुठं आली? नदीत आली. सगळ्यात भित्रा प्राणी जर कोणता असेल तर हरिण आहे. कोणता आहे? हरिण. एका सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर ती गर्भवती हरिण घायवरली आणि पलीकड उडी मारत असताना तिच्या पोटातला गर्भ पाण्यात पडला आणि हरिण पलीकडे जाऊन ती गतप्राण झाली. आता नदीमध्ये स्नान करत असताना त्या हरणीचं पाडस वाहत चाललंय आणि भरत राजा तर साधू आहे ना, संत हृदय नव
नीत समाना. साधू आणि त्याच्या ठिकाणी दया नाही, साधू आणि त्याच्या ठिकाणी क्षमा नाहीये, त्याला साधू तरी कसं म्हणायचं? त्या पाडसाला वर काढलं. हे साधूचं काय होतं? कर्तव्य होतं. त्या पाडसाला वर काढलं, आपल्या कुटियामध्ये घेऊन गेले आणि त्या पाडसाची सेवा करू लागले. दररोज 25-50 हजार देवाचं चिंतन करणारे भरत, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल. यम कोणाला सुट्टी देत नाही. यमाचा मिस कॉल आला. आले होते राज्य सोडून भगवंताच्या चिंतनासाठी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे गेलं. माझ्या पाडसाच कसं होईल. पाडस डोक्यामध्ये असल्यामुळं तुकोबराने सांगितलं, घाला तो घातला वासनेले, घाला तो घातला वासनेले, घाला तो घातला वासनेले, घाला तो घातला वासनेले. जड भरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासनेले, घाला तो घातला वासनेले. जड भरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासनेले, वासनेले, घाला तो घातला वासनेले. महाराज सांगतात, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, घाला तो घातला वासनेने. भरत आला होता देवासाठी, पण चिंतन काय चालू होतं? हरणीचं. मग भरतासारख्या राजाला जरा हरणीच्या गर्भात जावं लागतं. तुम्ही मरताना तुमच्या डोक्यात काय असतं? बाबा 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 बाबा. एका मायमाऊलीकडे मी गेलो होतो. माझी भागवत कथेमध्ये हा सुंदर प्रसंग होता. ती म्हणे, महाराज हे उदाहरण खरं आहे का? मला आता भागवत कारण वर्णन केलं म्हणल्यावर खरंच आहे. म्हणे, खरं सांगू महाराज, आमच्या घरामध्ये एक टॉमी नावाचं कुत्रं आहे. काय म्हणली म्हातारी? टॉमी नावाचं कुत्रं आहे. आणि खरं सांगते बाबा, तो टॉमी जेवल्याशिवाय मला झोप येत नाही. टॉमीला आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करत नाही. टॉमीनं बिस्किट खाल्ल्याशिवाय मी चहा पेत नाही. मी त्या मावशीला म्हणलं, काळजी करू नको, तुझं रिझर्वेशन ऑलरेडी बुक झालेलं आहे. तुझ्या डोक्यात कुत्रा आहे म्हणल्यानंतर पुढच्या जन्मात तू कुत्री होणारच आहे. त्यात काय विषय महाराज? तुमच्या डोक्यात ज्या, मी हे काही माझ्या पदरचं बोलतोय असं नाही ना. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणून एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय ना. सावध सावधान वाचे बोला नारायण. सावधान व्हा, भगवंताचं चिंतन करा. एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. या नरदेहाची अपेक्षा इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाय. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा तुमचं काय म्हणणं या नरदेहाविषयी? तुकोबराय सांगतात, आम्ही या नरदेहाला जन्माला आलोय, पण इथं येऊन आम्ही दास भगवंताचे झालोय. अभंगाचं धन्य आम्ही जन्मा,
जन्मालो दास विठोबाचे झालो. ऐका गड्यांनो, संसाराचा दास होऊन काय फायदा आहे? दास होत असताना एक तर साधूचं व्हा, दास होत असताना एक तर देवाचं व्हा. मी दररोज माझ्या कीर्तनातून एक वाक्य सांगतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालं कधी चांगलं आहे गड्यांनो. 100 गाढवाचं मालक होऊन फायदा काय आहे? गाढवाने शेत खाल्लं पापना पुण्य काहीच फायदा नाही महाराज. माणसाने दास होत असताना संसाराचं होऊ नये, दास होत असताना कुटुंबियाचं होऊ नये, दास होत असताना कोणाचं व्हावं? देवाचं व्हावं. तुमची ये दासीचा दास करुनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिले जे भक्ती. जीवनभर माणसाने दास झालं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात अजिबात नाही. दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात काहीच मजा नाही. साखर खाण्यात मजा आहे का साखर होण्यात मजा आहे? हो, साखर होण्यात काहीच मजा नाही, साखर खाण्यात मजा आहे. म्हणून दास होण्यात आहे. आणि साखर झाल्यानंतर तास का थोडा आहे का? जया अंगी मोठेपण तया यात ना कठीण. म्हणून तू कोबराय सांगतात, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा. ज्याच्या अंगी मोठपण आहे, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. म्हणून महाराज सांगतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला जर तुमचं जीवन मंगलमय करून घ्यायचं असेल, तुमच्या जीवनाचा सुगंध जर तुम्हाला आणि मला या वाटत असेल, तर एक तर परिसरूपी संताचा संग करा एक, नाही तर भगवंताचा संग करा दोन. बाकीच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाचाही संग केला, देहांत धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम पर लोकमार्गे कर्मानुभवगच्छति जीवेका. जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करू नका. तुम्हाला वाटतं हे तुमचं आहे ते तुमचं, या जगात कोणीच कोणाचं नाही. जो वरी चळन गा तो वरी म्हणती, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. राजा भारतोहरीची खूप सुंदर कथा शास्त्रामध्ये सांगितल्या जाते. राजा भर्तृहरीने काही साधू संत मंडळी घरी आल्यानंतर एवढं आदरयुक्त त्यांचं पूजन केलं, आगतम स्वागतम सुस्वागतम. ते साधू संत एवढे प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी पिशवीमधून एक फळ काढलं आणि राजा भर्तृहरीच्या हातात दिलं. हे राजा, हे फळ खा, तू अमर होऊन जाशील. कोणतं फळ होतं ते? काही पपई नव्हती, सीताफळ नव्हतं, डाळिंब नव्हतं. जे फळ खाल्ल्यानंतर माणूस कधीच मरत नाही ते फळ दिलंय. राजाने ते फळ हातात घेतल्यानंतर राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. हे फळ मी खाऊन घेईल, पण हे फळ खाल्लं की काय होईल? मी अमर होईल. पण अमर होऊन काय करू? माझं प्रेम तर माझ्या पत्नीवर आहे. माझी पत्नी जर माझ्या डोळ्यासमोर मेली तर मी जगू शकणार, जगू शकणार. हे अमर होण्याचं फळ तू हे फळ खा. खरं सांगा, जो नवरा अमर होण्याचं फळ जर बायकोला देत असेल, त्या बायकोवर त्याचं किती प्रेम असेल. मग एवढा जर नवरा प्रेम करत असेल तर बायकोन त्याच्यावर किती प्रेम करावं. पण त्या राणी साहेबाचं प्रेम एका प्रधानजीवर होतं. कोणावर होतं? प्रधानजीवर. तिनं प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी, प्रधानजी दराव. प्रधानजी धावत पळत गेला. राजे साहब ने मुझे ये फल दिया है, ये फल खाने के बाद मैं अमर हो जाओगी, लेकिन अमर हो के क्या करूं? माझं तर तुझ्यावर प्रेम आहे. तू जर माझ्या डोळ्यासमोर मेला प्रधानजी तर मी जगू शकणार नाही, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जगाची राणी आहे ती, देशाची राणी आहे. आणि त्या देशाची राणी आपल्यावर जर एवढं प्रेम करत असेल तर त्या प्रधानजीनं तर तिच्यासोबत एकनिष्ठ राहायला पाहिजे. आता तो प्रधानजीच घोड्याची सेवा करणारा, त्याची बुद्धीच किती असेल हो. ज्याची त्याची बुद्धी अंक ठरलेला आहे ना महाराज, ज्याचा त्याचा बुद्धी अंक ठरलेला आहे. ते एका भांडे घासणाऱ्यावालीवर प्रेम करत होतो. त्या प्रधानजीने त्या भांडे घासणाऱ्याला दिला, ए दासी इकडे ये, राणी साहेबांनी मला हे फळ दिलं, हे फळ खाल्लं तर मी अमर होऊन जाईल. पण खरं सांगू, मला 1% राणी आवडत नाहीये. माझं प्रेम तुझ्यावर आहे. मी तुझ्या समोर मेलो तर चालेल, पण माझ्या समोर तू मेलेली चालणार नाही. आता त्या दाशीने ते फळ घेतल्यानंतर दाशीच्या डोळ्याला धारा लागल्या. दाशी विचार करायला लागली, हे फळ मी खाईल, पण फळ खाऊन अमर जर झाले तर मला काय करावं लागणार? लोकांच्या घरी धुणं भांडीच करावं लागणार आहे, लोकांच्या घरी कामच करावं लागणार आहे. हे फळ जर माझ्या राजाने खाल्लं, हे फळ जर माझ्या राजाने खाल्लं तर माझा राजा अमर होईल आणि माझ्या देशाचं काय करेल? कल्याण करेल. ज्यावेळेस राजाच्या हातात फळ आलं त्यावेळेस राजाला धक्का बसला. दाशीला विचारलं, फळ तुझ्याकडून कुठं आलं?
प्रधानजीने दिलं. प्रधानजीला विचारलं फळ तुझ्याकडून कुठं आलं? सांगितलं राणी साहेबानं दिलं. राणी साहेबा, राणी साहेबाला बोलवलं. अमर होण्याचं फळ मी तुझ्याकडे दिलं होतं, ते फळ कुठं? हात जोडले आणि राणी साहेबांनी राजांना सांगितलं, राजेसाहेब लग्न झाल्यापासून तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण मनातून सांगू तुम्ही मला 1% आवडत नाही. किती मोठा धक्का आहे आता ह्यो. ज्या राजाने अमर होण्याचं फळ आपल्या बायकोला दिलंय ती राणी तोंडावर सांगते की राजा तुम्ही मला आवडत नाही. हाच कलियुगाचा नियम आहे महाराज. हा बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. हा नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कुणी. जगाचा नियम आहे, जोपर्यंत तुमची चलती आहे तोपर्यंत लोक तुमच्या समोर आहे. जगाचं गणितच उलट आहे महाराज. ज्याला खावत नाही लोक त्याला म्हणतात खाता का काही, खाता. ज्या बिचाऱ्याला भूक आहे त्याला लोक वाढत नाही. ज्या संस्थांना पैशाची गरज नाही त्या संस्थांवर लोक कोट्यवधी रुपये घेऊन जातात. तुम्हाला काही हवं का? आणि ज्या संस्थांना काहीच नाहीये त्या संस्थांवर कोणी पाहत नाहीये. सगळं जगाचं गणितच उलट झालंय महाराज. जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची या काजा. मग या संसार रूपी समुद्रातून जर तरुण जायचं असेल तुम्हाला आणि मला, त्याच्यासाठी एक पर्याय आहे आणि तो पर्याय फक्त भगवंताचं चिंतन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई. भविष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जीवनामध्ये येऊन बाकीच्या पदव्या घेण्यापेक्षा सच्चिदानंद, सच्चिद आनंद हे तिन्ही स्वरूप देवाचे. सत म्हणजे अविनाशी, जे आधी होतं, जे आताही आहे आणि जे उद्याही राहणार आहे. तुम्ही आधी नव्हते, आज आहे, उद्या रासाल काही गॅरंटी आहे? 50 वर्षानंतर तुम्ही रासाल काही गॅरंटी आहे? नाही नाही. 50 वर्षापूर्वी होते याची काही गॅरंटी? आज आहे, हे आपलं काय आहे? वर्तमान आहे. भगवान परमात्मा आधी होता, तो आजही आहे आणि तुम्ही नसले तरी तो शिल्लक राहणार आहे. म्हणून तो काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सच्चिद, चिद म्हणजे प्रकाश, चिद म्हणजे काय? प्रकाश. तुम्हाला जर एखादी वस्तू अंधारात वाचायची असेल तर तुम्हाला कशाचं सहकार्य घ्यावं लागतं? बॅटरीचं घ्यावं लागतं, लाईटाचं सहकार्य घ्यावं लागतं. पण जगाच्या मालकाला कधीच कोणाकडून सहकार्य घेण्याची गरज नाहीये. तो स्वराट, त्याच्या प्रकाशाने तो सर्व विश्व प्रकाशित करतं. काय करतो? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य. सूर्याला सुद्धा प्रकाश ज्याच्या सत्तेनं मिळतोय तो चिद आणि सच्चिदानंद. आनंद हे स्वरूप कोणाचं आहे? आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. जर पदवी जीवनामध्ये घ्यायची असेल तर सच्चिदानंद पदवी घेणे. आणि सगळं काही करत असताना तुकोबराय सांगतात, तुका म्हणे पावटणी. पावटणी या शब्दाचा अर्थ आहे पाऊलवाट. पावटणी या शब्दाचा अर्थ काय आहे? पाऊलवाट. करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाला सुद्धा पाऊलवाट करण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर साधू संताकडे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? दास विठोबाचे भाव लागल. दास कोणाचं भाव लागल? भगवंताचं भाव लागल. दास संताचं भाव लागल. आणि जर संताचं आणि भगवंताचं दास झाले
तर निश्चित स्वर्गाला सुद्धा पाऊल वाट करण्याची क्षमता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. म्हणून मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला सापडला आहे ना, निश्चित या संधीचं सोनं करा. कधी माणूस जाईल काही सांगता येत नाही. या जगात सगळ्यात स्वस्त जर गोष्ट कोणती असेल तर माणसाचं मरण आहे. काय आहे? मरण आहे. 1 मिनिटं लागत नाही महाराज त्याला. कपातला चहा कपात असतो, बशीतला बसतो गेला. लोक म्हणे आता पखवा जात होतो कीर्तनात, मरायला उशीर लागत नाही. त्याच्याकडे पाहू नका तुम्ही, ते मरत नाही इतक्या लवकर, ताण नका घेऊ. मरायला उशीर लागत नाहीये. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी सास रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का. मग माणूस मरण्याच्या अगोदर माणसानं आपल्या मरणाची तयारी केली पाहिजे. एवढं गोड नियोजन या सांगळे कुटुंबियांनी केलं. एवढे सुंदर वादक आहेत, एवढे सुंदर गोड टाळकरी आहेत, एवढी सुंदर माईक सिस्टीम आहे, सगळं यूट्यूब चॅनल वगैरे सगळं सुंदर. खरं सांगा, हे नियोजन एका दिवसाचं आहे का? कमीत कमी याला 6 महिने झालं असेल नियोजन करून. मग कीर्तनाचं नियोजन 6 महिन्यापूर्वी करावं लागतं. घर बांधायचं नियोजन आहे, सगळ्या गोष्टीचं नियोजन आहे. मग तुम्ही आणि मी मरणार याचं नियोजन कधी करणार आहे? का तुम्ही अमृत पिऊन आले नाही ना? मग तुम्ही मरणारच आहे का नाही? मग मरणाचं काय नियोजन आहे? श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. वैकुंठवासी आमचे लक्ष्मणराव भाऊ सांगळे, आईसाहेब कौशल्याबाई गुमनराव सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या सांगळे कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं. एकाच टायमाला 1-1.5 महिन्याच्या अंतरामध्ये या घरामध्ये 2 आघात झाले. आई मरण पावलेली आहे आणि मुलगाही मरण पावला आहे. खरं सांगू का, कीर्तनकार फक्त कीर्तनातून सांगू शकतो, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढा कोई बंधा जंजीर. ज्या दिवशी ह्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येतात त्या दिवशी त्याला सुद्धा त्या संकटातून बाहेर निघायला खूप वेळ लागतो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाला चांगलं बोलून घ्या, प्रेमानं बोला, त्यांच्यासोबत 2 गोष्टी प्रेमानं वागा. आज लोक खूप डेव्हलप झाले पण विचारानं गरीब झाले महाराज. कोणीच कोणाला टाईम द्यायला तयार नाही आहे, कोणीच कोणाला वेळ द्यायला तयार नाही आहे. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालावं की आपल्या जीवनातला आधारवडही गेला आणि आपल्या जीवनातलं प्रेमही गेलं. मी दररोज कीर्तनातून सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येक मंडळीला माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन या सांगळे कुटुंबियांनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित
सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे भजन सम्राट संगीत अलंकार आमचे रवींद्र महाराज पवार आहेत, ज्यांची सुंदर अशी ही वारकरी शिक्षण संस्था आहे. आपल्या भागाचं वैभव आमचे नंदू दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे त्या दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र हे कीर्तन ऐकत आहेत असे आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचा अमोल दादा आहेत, ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. आमचे बंधुवत माझ्यावर प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचा दिनेश दादामुळेच तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सर्वच तुम्ही महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्या कुटुंबियांनी एवढं हे गोड नियोजन केलं, ज्या ठिकाणी आमचे लक्ष्मणराव भाऊ असतील, ज्या ठिकाणी आमची कौशल्य आई असेल, त्या ठिकाणून ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल तर निश्चित त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुम्ही ते विनविदसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी कामने झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची.